आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझा नाव नाही बोलले. अखेर जयंत पाटील बोलले. महिनाभर त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या विधानावर एकही वक्तव्य न करणारे आणि उलट त्यांचीच बाजू घेण्यासाठी पक्षानं सभा आयोजित केली. तिथंही एकही शब्द न बोलणारे जयंत पाटील आपल्यावर होणाऱ्या गंभीर आणि गलिच्छ भाजपवरील टीकेवर अवघ्या 1 महिन्यांनी बोलल्यानंतर चर्चा तर होणारच. पण यातही जयंत पाटील काय म्हणतायत की वेळ आल्यावर मी प्रत्येकाला दाखवून देईन. म्हणजे अजूनही जयंत पाटलांनी नीट प्रत्युत्तर दिलेलं नाहीये का? मग कसं प्रत्युत्तर देणार आहेत? काय घडलंय? काय होऊ शकतं? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कटमध्ये आपलं स्वागत. शांत, सुस्वभावी आणि मितभाषी अशी जयंत पाटील यांची ओळख. जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व गेले अनेक वर्ष करतायत. शरद पवार यांच्याशी त्यांचं खास नातं आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलंय. हे जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिलेत. जयंत पाटलांनी याच वर्षी जून-जुलैच्या दरम्यान आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी स्वतःला या जबाबदारीतून मोकळं केलं आणि यानंतर जयंत पाटील गायबच झाले असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण जयंत पाटील यानंतर कुठेच केव्हाच काहीही बोलताना दिसले नाहीत. आणि आता मात्र त्यांच्यावर होत असलेल्या टेकेवर त्यांनी थेट एकालाही सोडणार नाही असा धमकीबाजा इशारा दिलाय की काय असं म्हटलं तरी हरकत नाही. आता हे प्रकरण नेमकं कुठून सुरू झालं, कसं झालं, पडळकर नेमकं काय म्हणाले, तो 15 वर्षाचा संघर्ष काय होता, आत्ताचा संघर्ष काय, नेमकं काय काय झालं, हे याबद्दल सांगणारे अनेक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर गेलेत. तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा. आता काय झालंय म्हणजे सुरुवातीपासून मी तुम्हाला थोडक्यात सांगते. झालं होतं असं की जत पंचायत समितीतील एका ज्युनियर इंजिनियरने आत्महत्या केली आणि त्यानंतर या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाने थेट पडळकरांवर आरोप केले. पुढे पडळकरांनी याचा राजकीय मुद्दा बनवला. अभियंत्याच्या कुटुंबियावर जयंत पाटील यांनी दबाव आणला आणि माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करायला लावला असा दावा जयंत पाटलांनी केला आणि पातळी सोडून टीका केली. त्यावेळी एका सभेत बोलताना पडळकर म्हणाले, जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाहीत, काहीतरी गडबड आहे असं वाटते. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे ती कार्यक्रम करायची. तुझ्यासारख्यांची औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. जयंत पाटील हा भिंडोक माणूस आहे. दर आठवड्यातला हा आपण किती भिंडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. म्हणजे इतक्या खालच्या पातळीवरची टीका गोपीचंद पडळकरांनी फक्त या एका कारणामुळे जयंत पाटलांवर केली. पडळकरांनी ही जी टीका केली त्याचा जो व्हिडिओ होता तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. पडळकरांनी जी भाषा वापरली आहे ते अतिशय चुकीचे असंही सांगितलं आणि यानंतर फडणवीसांनी त्यांना सुनावलं होतं. पडळकरांचे कानही टोचले होते असं सांगण्यात येते. पण पडळकर यावर थांबले नाहीत असंही दिसून आलं आणि मग अखेर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील जो वैयक्तिक वाद होता तो पक्षीय पातळीवर सुरू झाला. याचं कारण म्हणजे जयंत पाटलांवर ज्या प्रमाणात शाब्दिक बाण पडळकरांनी सोडले त्यानंतर राजकारणात संस्कृती वाचवण्यासाठी शरदचंद्र पवार गटाकडून या सगळ्या वादाला उत्तर देण्यासाठी टेकेला आणि या सगळ्या गलिच्छ भाषेत उत्तर देणार म्हणजे प्रतिक्रिया देणाऱ्या किंवा बोलणाऱ्या पडळकरांना उत्तर देण्यासाठी संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. आता हा मोर्चा होता, ही जी सभा होती ती सांगलीतच पार पडली आणि याच व्यासपीठावरून आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे अशा अनेक नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. मेहबूब शेखही यावेळी उपस्थित होत्या. आता ही जी टीका झाली या सभेदरम्यान किंवा मोर्चा दरम्यान ती खूप सुसंस्कृत भाषेत होती, चांगल्या भाषेत होती. यामध्ये अजिबात वैयक्तिक किंवा खालच्या पातळीवर पडळकरांवर टीका करण्यात आली असं आम्ही अजिबात म्हणणार नाही. त्याच खालच्या पातळीवर त्याच गलीच्या शब्दात शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. म्हणजे पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रात टिट फॉर टॅट असं काहीतरी दिसून आलं. अख्ख्या महाराष्ट्राने हे पाहिलं आणि हा राजकीय संघर्ष त्यानंतर पेटतच राहिला. हे कमी होतं की काय म्हणून याच कृतीला प्रत्युत्तर म्हणून सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इशारा मोर्चा घेतला आणि यावेळी उत्तरही दिलं. यावेळी राजकारण सांगलीतील जिल्हा सहकारी बँका, बाजार समित्या या अनेक गोष्टींवर टीका झाल्या आणि हा राजकीय संघर्ष सुरू झाला. गेल्या कित्येक दिवसापासून सांगलीचं राजकारण चर्चेत आहे. पक्षांतर, मोर्चा, विधान, आरोप, प्रत्यारोप अशा अनेक गोष्टींमुळे सांगलीचं राजकारण सुरू आहे किंवा चर्चेत आहे असं म्हणूयात. पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपात किंवा गलिच्छ भाषेत टीका टिप्पणी झाली, सभा झाल्या, यावर जयंत पाटील म्हणजे त्यांच्या वडिलांवर देखील बोललं गेलं तेव्हाही जयंत पाटलांनी एक शब्दही काढलेला नाहीये. मात्र अखेर नुकताच इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांनी उत्तर दिले असं म्हटलं तरी हरकत नाही. या सगळ्या घडामोडीवर बोलताना जयंत पाटील म्हणालेत, वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचं उत्तर देऊ, तोपर्यंत वाट बघू.
टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम तर होणारच. मी मागे एकदा म्हटलं होतं की आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही, आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही. त्या व्यक्तीनं माझ्या आईवडिलांबद्दल चुकीची भाषा वापरली. त्यानंतर या व्यक्तीच्या समर्थनासाठी सगळ्यांनी मिळून सभा घेतल्या. भाजपमध्ये हा प्रकार मी कधीही बघितला नव्हता. या सगळ्यामुळे आमच्या भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यात. लोकांची प्रतिक्रिया वेगळी आहे. हे सगळं जाणून बुजून केलं जात आहे की लोकांची खात्री आहे. निवडणुकीत याची प्रचिती या सगळ्यांना लोकांनी मतपेटीतूनच उत्तर दिलं पाहिजे, असं जयंत पाटील म्हणालेत. बघा, वेळ आल्यानंतर मी उत्तर देईन हे जे वाक्य आहे ते अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे. मग ती वेळ कधी येणार आहे आणि मग या सगळ्यामुळे भाजपला फायद्यापेक्षा जास्त तोटा होऊ शकतो का? कारण बघा, सांगली, जत, इस्लामपूर, वाळवा, शिराळा अशा अनेक मतदारसंघांमध्ये किंवा महाराष्ट्रात जयंत पाटील यांना ओळखणारा एकही व्यक्ती नसेल. खुद्द जयंत पाटील असं म्हणलेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या ताकदीचा वापर करून ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काहीतरी नवा डाव टाकतील का? कारण राजकीय सूड हा सगळ्यात खतरनाक असतो. मग हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरीकडे संजय काका पाटील, जे भाजपचे नेते होते, जे सध्या अजित पवार राष्ट्रवादी गटात आहेत, ते कुठेतरी जयंत पाटलांच्या जवळचे आहेत असं सांगितलं जातं. पाटलांचं राष्ट्रवादीतील नेत्यांशी जमत नसलं तरी जयंत पाटलांसोबत त्यांचं चांगलं शक्य आहे, त्यांची मैत्री आहे असंही म्हणलं जातं. आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी संजय काका पाटलांनी कार्यकर्त्यांनाच पक्ष मानून आपण लढणार असल्याचं सांगितलं. पुढच्या निवडणुकीत, अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, एकला चलो रेचा नारा त्यांनी दिलाय. त्यामुळे सांगलीतील हे राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघालंय. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत, हे विसरून चालणार नाही, मग तो पक्ष आणि नेता कोणताही असो. खरं तर आता पक्षांतर करून घेऊन खासदार, म्हणजेच खुद्द सांगलीचे खासदार असणारे अपक्ष विशाल पाटील यांना पक्षात येण्याची ऑफर देऊन पक्ष विस्तार करणाऱ्या भाजपला या सगळ्यामुळे फायदा होण्याऐवजी तोटा होईल का, हे पाहणं देखील इथे महत्त्वाचं आहे. पण आता वेळ आल्यानंतर उत्तर देऊ असं म्हणणारे जयंत पाटील नेमकं उत्तर द्यायला आता कधी सुरू करणार आहेत, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या घडामोडींवर एक नागरिक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय, हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर करा आणि आवर्जून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.